शेतकऱ्यांच्या कर्जाचा पुनर्गठन नाही, संपूर्ण कर्जमाफी करा. उद्धव ठाकरेंची हंबरडा मोर्चामधून मागणी. तर दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याशी संवाद साधण्याचा ठाकरेंचा निर्धार. राज ठाकरे मावियाच्या नेत्यांसोबत 14 तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. खासदार संजय राऊत यांची माहिती. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सोबतच. एमआयएमचा उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा. ठाकरेंनी बोलवल्यास मोर्चात सहभागी होणार. जलील यांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांच्या मोर्चात कोणीही सहभागी होऊ शकत. अंबादास दानवेंचं उत्तर. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या आहेत, मात्र काही जणांकडून आमचा छळ, कपट. संजय शिरसाट यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. नेमका रोख कोणाकडे? चर्चांना उधाण. मंत्री मंगल प्रभात लोंढांवर जनता दरबार रद्द करण्याची नामशकी. संबंधित अधिकारी जनता दरबारची तयारीच करून न आल्याने लोंढा संतापले. जैन मुनींकडून आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची घोषणा. शांतिदूत जनकल्याण पक्षाची घोषणा. एका दुसरे व्यक्ती मेल्याने काय होतं? कबुतरांसाठीच्या शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य. तर कबुतरामुळे महायुतीचं सरकार जाईल असा जैन साधू निलेश मुनींचा इशारा. सचिन घायवळ प्रकरणी रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप. सुजय विखेसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत सचिन घायवळ. व्यासपीठावर रोहित पवारांनी दाखवला पत्रकार परिषदेतला व्हिडिओ. मुंबईतल्या जोगेश्वरीच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी श्रद्धा लाईफस्टाईल कंपनी आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा. संस्कृती अमीनच्या मृत्यूला 3 दिवस लोटले, पण एकालाही अटक नाही. नागपूरमध्ये घडला समूह गायनाचा विश्वविक्रम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या 20,000 मुलांनी गायलं. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. गडकरी, बावनकुळे, भोयर, जलस्वाल यांची उपस्थिती.